मित्रांनो, पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पूर्वी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावा लागत होता. यासाठी शेतकऱ्यांना कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा लागत होता. परंतु आता पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पीक स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर तुम्हाला 50,000, 40,000 आणि 30,000 अशा प्रकारची 3 बक्षिसं त्या ठिकाणी मिळू शकतात. तर या पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला चलन किती भरावं लागणार आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचं बक्षीस त्या ठिकाणी मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउझर ओपन करा. त्यामध्ये टाईप करा krishi.maharashtra.gov.in. तर ही कृषी विभागाची लिंक आहे. या लिंकवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही या लिंकवरती क्लिक कराल त्यावेळेस हे बघा, अशा प्रकारची krishi.maharashtra.gov.in ही एक वेबसाईट आहे, महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी पीक स्पर्धा नोंदणी अशा प्रकारचं एक बटन दिसेल, एक टॅब दिसेल. या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पीक स्पर्धेसाठी काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. एका लॉगिनमध्ये अनेक पिकासाठी अर्ज, शेतकरी आयडीने जमिनीची उत्तरे स्वयंचलित, ग्रास चलनाने सुरक्षित भरणा, पीक स्पर्धा मार्गदर्शक सूचना, पीक स्पर्धा शासन निर्णय, पीक स्पर्धा वापरकर्ता मार्गदर्शिका. तुम्हाला जर या ठिकाणी संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक शासनाची PDF या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. पीक स्पर्धा शासन निर्णय हवा असेल तर या लिंकवरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला शासनाचा GR उपलब्ध होईल. हा GR देखील तुम्ही सविस्तर या ठिकाणी बघू शकता. GR झाल्यानंतर या ठिकाणी अजून खाली आहे पीक स्पर्धा वापरकर्ता मार्गदर्शिका. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. या संदर्भात देखील तुम्ही या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचू शकता. म्हणजे थोडक्यात अर्ज कसा करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्ज करताना कोणकोणत्या बाबी या ठिकाणी आवश्यक लागणार आहे त्या या ठिकाणी तुम्हाला वाचून घेणं गरजेचं आहे. कारण अर्ज त्या ठिकाणी चुकीचा सादर केला तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्यामुळं चलन पावती असेल किंवा अर्जामध्ये माहिती भरायची असेल तर या ठिकाणी ही संपूर्ण PDF काळजीपूर्वक वाचून घ्या. या ठिकाणी शेतकरी ID टाकायचा आहे आणि शेतकरी ID टाकल्यानंतर त्या आयडीवरती एक OTP येईल. तो OTP घेऊन त्या ठिकाणी लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यावर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नियम व अटींच्या काही PDFs या ठिकाणी दिलेल्या आहेत. पीक स्पर्धेचे सर्व नियम व अटी तसेच अर्ज भरण्याबाबतचे मार्गदर्शन, पीक स्पर्धा शासन निर्णय, पीक स्पर्धा वापरकर्ता मार्गदर्शिका. तर या ठिकाणी PDF पाहून घ्या. त्या ठिकाणी व्हिडिओ देखील दिलेला आहे. व्हिडिओ तुम्ही बघू शकता. 4 टप्प्यामध्ये ही माहिती भरायची आहे. पहिला टप्पा जो आहे तो वैयक्तिक शेतकऱ्याची माहिती त्या ठिकाणी सादर करायची आहे. त्यानंतर पिकं निवडायची आहेत, शुल्क भरायचं आहे आणि सर्वात शेवटचा जो टप्पा आहे तो सादर करायची आहे. संबंधित माहिती सादर करून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने पीक स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक जे आहे ते 50,000, द्वितीय पारितोषिक 40,000 आणि तृतीय पारितोषिक जे आहे ते 30,000 रुपये. यासाठी तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊन हे पारितोषिक तुम्हाला मिळवण्याचं किंवा जिंकण्याची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पीक स्पर्धा ऑनलाईन अर्ज संदर्भातील माहिती जाणून घेतलेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक जो आहे तो 31 ऑगस्ट 2026 हा आहे. थांबूया येथेच. धन्यवाद.